महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। पोलीस असल्याचे भासवून लोकांना लुटणाऱ्या इराणी गँगचा पर्दाफाश। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या दोघांच्या मुसक्या। पुढे पोलीस चेकिंग आहे असे म्हणत स्वतः पोलीस असल्याचे भासवून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना लुटणाऱ्या इराणी गँगच्या स्थानिक गुन्हे शाखेने बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथून मुसक्यावरत त्यांच्याकडून सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या आरोपितांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाल यांनी व्यक्त केली। जालना शहरातील भोकरदन नाका ते नवीन मोंढा दरम्यान रस्त्याने पायी जाणाऱ्या कडवंची येथील दिलीप दत्तू क्षीरसागर या वृद्धास पोलीस असल्याचे बतावणी करून पुढे पोलीस चेकिंग सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा म्हणत हात चालकीने गळ्यातील 72,000 रुपये किमतीची 16 ग्रॅम सोन्याची चेन, 90,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या 2 अंगठ्या असा एकूण 1,72,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपितांनी चोरून नेला। या प्रकरणी सदर बाजारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मूळ कर्नाटक राज्यातील बिदर येथील व सध्या परळी शहरातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास असणाऱ्या तन्वीर उर्फ छोटू अजीज अली आणि परळी शहरातीलच जाफर अबीब बेग या इराणी गँगच्या या दोघांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे दोघांना बेड्या ठोकल्या। सदर आरोपितांकडून एक चोरीची मोटरसायकल मिळाली असून इतर ठिकाणी बरेच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खनाल यांनी दिली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विलास गायकवाड, जालना। सर, तुमचं नाव सांगा आणि जी घटना झाली ती कशी झाली होती आणि काय आपण आता अभिनंदन केलं सरांचं, काय सांगाल? सर, मी मोंढ्यापासून इकडे वर्कड हॉस्पिटलकडे येत होतो भोकरदन नाक्याकडे। तर पाठीमागून एक मोटरसायकलवाला आला, जो आवाज देतो म्हणून किती वेळ सांगत होतो, म्हणजे मी आवाज देतो समजत नाही का, मी पोलीस अधिकारी चेक करायचं म्हणे तुम्हाला, चेक करायसाठी थांबलो। मग काय झालं? चेक करायसाठी थांबल्यानंतर ते लॉकेट वगैरे काढलं, पॉकेटमध्ये ठेवून खिशात ठेवावं लागलं, खिशात ठेवून त्याच्यावर ते खाली पडून काढून घेतलं ते मास्क। धक्काबुक्की मारहाण नाही, धक्काबुक्की काय नाही। मला काय पोलीस असल्याचं म्हटलं? हां, पोलीस असल्या सांगितलं म्हणून मला चेक करायचं म्हणे। अंगावर कपडे पोलिसाचे होते का? नाही, ते मला डुप्लिकेट कार्ड दाखवलं। काय नाव तुमचं? दिलीपराव दत्तू क्षीरसागर। आता जी काही वस्तू आपल्याला मिळाल्यात, आपण साहेबाचं अभिनंदन केलं, सांगाल काय सांगा? हां, त्या वस्तू ज्याच्यामध्ये मिळाल्या साहेबाचं भरभरून अभिनंदन केलं। काय बोलावं, कोणत्या शब्द बोलावं तितकंही कमी पडते शब्द साहेबांना। काय नाव आपलं? खूप असं अभिनंदन करावं। काय नाव आपलं? दिलीपराव दत्तू क्षीरसागर। सर, काल काही सोने चांदी लूटमार केल्याची घटना घडली होती, काही तपास लागला आहे का तसं? दिनांक 6/6/24 रोजी वरकड हॉस्पिटल ते नवीन मोंढा जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम नामी दिलीप दत्तू क्षीरसागर, वय 63 वर्षे त्यांचं, राहणार कडवंचीचे, हे रस्त्याने जात असताना मोटरसायकलवर 2 इसम आले, त्यांना थांबवले आणि पोलीस चेकिंग चालू आहे, तुमची झडती घ्यायची आहे असे म्हणून त्यांना थांबून त्यांची झडती घेऊन त्यांच्या हातात 1-1 तोळ्याच्या 2 अंगठ्या होत्या आणि गळ्यात 1-1.5 तोळ्याचं लॉकेट सोन्याचं, असं एकंदरीत 4.5 लाख रुपयाचं जे सोनं होतं ते तुम्ही काढून ठेवा, खिशात ठेवा, पुढं धोकेदायक आहे असं म्हणून ते लॉकेट आणि अंगठ्या रुमाला गुंडाळून तुम्ही खिशात ठेवा असं करून हात चालकीने ते काढून घेतलं होतं आणि मोकळाच खाली रुमाल त्यांच्या खिशात ठेवला अशी बतावणी करून, त्याला पोलीस बतावणी म्हणतात, असं करून ते 2 सम मोटरसायकलवर निघून गेले। थोड्या वेळात रेडी पुढं आल्याच्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्या वस्तू आहेत का नाही, तो पाहत असताना त्यात काहीच नव्हतं। त्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी सदर बाजार या ठिकाणी फिर्याद दिली, त्यावरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे अपराध नंबर 616/24 कलम 420-171-70 प्रमाणे गुन्हा नोंद होऊन त्याचा आम्हाला स्थानिक गुन्हे शाखे येथे माहिती दिली, अशी घटना झाली आहे। अशा घटना पोलीस स्टेशन सदर बाजार, कदीम, जालना आणि चंदनजिरा या ठिकाणी वारंवार होत असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला सदर या घटनेमध्ये तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिलेले
आमची पूर्ण टीम सदर स्पॉटवर पाहणी करून फुटेजच्या आधारे व तांत्रिक विश्लेषण करून त्या ठिकाणी तात्काळ सदर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणचे फुटेज जमा केले. तर ते आम्हाला उपयुक्त माहितीच्या आधारे आम्ही एकंदरीत शोध घेत असताना सदर गुन्ह्यातील जे 2 आरोपी होते हे बुलढाण्याच्या दिशेने गेल्याचे दिसून येत असल्यामुळं आम्ही त्यांचा पाठलाग करून या गुन्हा करणारे 2 आरोपी नांदुरा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी रनिंगमध्येच आम्ही पकडलेले आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले जे 2 अंगठ्या आणि 1 लॉकेट असा एकंदरीत 4.5 तोळ्याचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. सदर आरोपी हे परळी तालुका जिल्हा बीड येथील तन्वीर उर्फ छोटू आजिज अली आणि जाफर हबीब बेग अशा नावाचे असून सदर ही इराणी गँग या नावाने प्रसिद्ध आहे. अशा प्रकारचे त्यांनी महाराष्ट्रात बरेच गुन्हे केलेले आहेत आणि त्यांनी गुन्ह्याची TVS अपाची मोटरसायकल वापरलेली आहे. तीसुद्धा चोरीची परळी इथून चोरल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यांनी आणखीन इतर काही गुन्हे महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात केले काय याची आम्ही शोध घेत आहोत. त्यांच्याकडून आणखीन गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक बन्सल सर, अप्पर पोलीस अधीक्षक नोपाली सर आणि आमची पूर्ण स्थानिक गुन्हे शाखेतील टीम यांनी तात्काळ दखल घेऊन केल्यामुळं सदर आरोपी हे 12 तासाच्या आत आम्ही मुद्देमालासह पकडलेले. नाही, आत्तापर्यंत काही दाखल आहेत का? पूर्वी त्यांनी कबुली दिली आहे का काही? कुठं गुन्हे पोलीस स्टेशनला आता एकंदरीत 3 पोलीस स्टेशनला आपले 2024मध्ये एकूण 6 गुन्हे दाखल आहेत अशा स्वरूपाचे. आत्ता जस्ट आमच्या ताब्यात आरोपी आलेल्यामुळं त्यांना थोडं वेगवेगळ्या पद्धतीने विचारपूस करून आणखीन आपल्या जालन्यातील काही गुन्हे उघडकीस येतात काय त्याचं आम्ही चौकशी चालू आहे. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.